नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला जेवणाची चव दुप्पट वाढवणारं हिरव्या मिरचीचं झटपट तयार होणारं लोणचं कसं बनवायचं ते पाहायला मिळणार आहे. लोणचं करायला सोपं आणि चवीला चटपटीत लागणार आहे बरं का. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. हिरव्या मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी 20 ते 21 ताज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या कोवळ्या आहेत. मिरच्या धुवून स्वच्छ कपड्याने कोरड्या करून घ्यायच्या आहेत. मिरच्या चांगल्या सुकल्या की मग त्याची देठे खोडून घ्यायचेत आणि मग अर्धा इंच आकार होतील असं चिरून घ्यायचं आहे. मिरच्या धुतल्यानंतर त्या पूर्णपणे कोरड्या केल्या की लोणचे आपलं खराब होणार नाही. गॅसच्या मध्यम आचेवर कढई गरम करायला ठेवायची आहे. 1 टीस्पून बडीशेप घालूया. 1 टीस्पून मोहरीची डाळ घालूया. मोहरीच्या डाळीऐवजी तुम्ही मोहरी घातली तरी चालेल. हलकंसं गरम करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा मेथी घालूया. मेथी जास्त आपल्याला गरम करायची नाही आहे, हलकीशीच गरम करून घ्यायची आहे. घेतलेले साहित्य आपलं छान गरम झालेलं आहे. आता थंड झालं की हे खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेतलं तरी चालेल. एका भांड्यामध्ये मोठी 2.5 पळी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मिरचीचे तुकडे बुडतील इतपतच आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की 1 टीस्पून मोहरीची डाळ घालूया. तेल फार गरम झाले असेल तर गॅस बंद करायचा आहे. पाव टीस्पून हिंग, अर्धा चमचा हळद, वाटून घेतलेला मसाला घालूया. मिक्स करून ही फोडणी आपण थंड करून घेऊयात. 10-12 मिनिटांनंतर फोडणी आपली छान थंड झालेली आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. अर्धा लिंबू पिळून घालूयात. लिंबूमुळे लोणचं आपलं चटपटी तर होईलच आणि लोणचं आपलं टिकण्यास मदतही होईल. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तयार झालेली फोडणी आपण मिरचीच्या तुकड्यांवर ओतूया. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिरच्या अशा तेलामध्ये बुडाव्यात म्हणून चमच्याने दाबून घ्यायच्या आहेत. मोहरीची डाळ कमी वाटत होती म्हणून याच्यामध्ये आणखीन थोडी मी मोहरीची डाळ घालत आहे. मोहरीची डाळ घातल्यानंतर परत आपण एकदा मिक्स करून घेऊया. लोणचं केल्यानंतर 1 दिवस मुरून द्यायचं आहे. छान मुरलं की दुसऱ्या दिवशी खायला द्या. हे लोणचं 15-20 मिनिटात तयार होत असलं तरी 7-8 दिवस टिकतं. तयार झालेलं हिरव्या मिरचीचं लोणचं तुम्ही पराठा, भाकरी किंवा गरम गरम वरण भातासोबत खायला द्या. खूप भारी लागतं. असं झटपट तयार होणारं लोणचं तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.